भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना उलटी जुलाबाचा त्रास. 28 विद्यार्थी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल. नाशिक भोसला मिलिटरी स्कूल येथील विद्यार्थी सहलीसाठी आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर 30 जानेवारी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले. तेथेच रात्रीचे जेवण देखील करण्यात आले. परंतु यातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब, ताप, थंडी यासारखे त्रास होऊ लागल्याने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आले. सहलीसाठी आलेल्या नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थीसह कर्मचारी असे 2 बसमधील 103 जण किल्ले रायगड दर्शन करता पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात वस्तीसाठी होते. रात्रीच्या भोजनानंतर 103 पैकी 28 विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याने सकाळी 8 वाजता त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, डॉक्टर वाघतकर यांसह संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले. या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर, उपनिरीक्षक उदय धुमासकर यांसह संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. विद्यार्थ्यांनी स्टिंग व इतर शीतपेयांचे सेवन केल्याने व अतिप्रवासामुळे हा त्रास होत असल्याचे मिलिटरी स्कूलच्या सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांनी सांगितले. मात्र ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली यासाठी विद्यार्थ्यांचे उलटी, संडासचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असून दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे, पोलादपूर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास होत असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच महाड उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर बानापुरे व पोलादपूर तहसीलदार श्री कपिल घोरपडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. याबाबत अधिक माहिती देताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी 103 पैकी 75 विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी हे पुढील सहलीसाठी रवाना झाले असून 28 विद्यार्थी यांना दुपारी 1 वाजता ग्रामीण रुग्णालयामधून डिस्चार्ज देत पुढील 1 तास कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे, शालेय सहलीच्या ट्रिप रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना बाहेरील फास्ट फूडचे खाद्य खात आहेत. त्याचप्रमाणे लोकल थंड पेय सह वेपर्स, कुरकुऱ्यांचे सेवन करीत रात्री उशिरा भोजन करत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम असल्याने शालेय शिक्षक वर्गाने सहल दरम्यान विद्यार्थ्यांना सकस व पूरक खाद्य पुरवणे गरजेचे बनले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.